नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण सुधा मूर्ती यांची कथा पाहणार आहोत. त्या कथेचं नाव आहे कुमारी माता. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. काही वर्षापूर्वी मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असे. त्यावेळी 20च्या आतल्या तरुण तरुणीच्या, विशेषतः मुलींच्या समस्या काय असतात त्यांची मला जाणीव झाली. साधारणपणे मुली लाजाळू, अबोल असतात आणि त्यांनी आपल्या आज्ञा 100% पाळाव्या अशी त्यांच्या पालकाची अपेक्षा असते. माझी एक विद्यार्थिनी कुसुम हिला लग्नाआधी दिवस गेले होते. मुलगा तिच्या वर्गातलाच होता, पण तिच्याशी लग्न करण्याची मात्र त्याची हिंमत नव्हती. तिच्या आईवडिलांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते अत्यंत संतापले. ते जेव्हा मला भेटायला आले तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता, लोक काय म्हणतील, आम्ही समाजाला कसं तोंड देऊ. पण मुलाकडच्यांचा मात्र त्या लग्नाला विरोध होता. अखेरीस त्या मुलानं आत्महत्या केली. मला अत्यंतिक दुःख झालं, अतिशय असह्य वाटलं. कुमारी मातेच्या आपल्या समाजात काय समस्या असतात याची मला त्यावेळी पहिल्यांदा जाणीव झाली. मोठमोठी भाषणं देणं फार सोपं असतं, पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र त्या मुलीवर आणि तिच्या कुटुंबियावर फार प्रचंड दडपण असतं. काही दिवसापूर्वी मी नॉर्वेला गेले होते. तेथील रहिवासी माझी मैत्रीण मार्था ही मला आपल्या घरी जेवायला घेऊन गेली. एक साधंसुधं मध्यमवर्गीय कुटुंब. मार्था एकुलती एक मुलगी. तिचे आईवडील शिक्षक होते. स्वतः मार्थासुद्धा एका शाळेत शिक्षिका होती. उन्हाळ्याचे दिवस होते. रात्री 8चा सुमार असावा, पण जणू काही दुपारचे 2 वाजले असावे असं ऊन होतं. त्यामुळेच तर नॉर्वे या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणत नसावेत ना. घर स्वच्छ आणि सुंदर होतं, चमकत होतं. सर्वांनाच इंग्रजी येत असल्यामुळे माझ्या दृष्टीनं सोयीचं होतं. आम्ही जेवायला बसलो. जेवण साधंसुधंच शाकाहारी होतं. एवढ्यात 5 वर्षाचा एक लहान मुलगा पळत आला आणि त्यानं मार्थाला मिठी मारली. तो अतिशय खोडकर आणि मिश्किल होता. हवाहवासा वाटण्यासारखा गोड होता. तो उंच खुर्चीत माझ्या शेजारी बसला. थोड्या वेळाने मार्थाची चुलत बहीण मेरी पण येऊन आमच्यासमोर जेवायला बसली. संभाषण नेहमीसारखंच चालू होतं. मेरी राज्यशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत होती. नॉर्वे देशातील राजकीय परिस्थितीविषयी मेरी आणि मी गप्पा मारत होतो. इतक्यात तो छोटा मुलगा मेरीचा स्कर्ट ओढून म्हणाला, मॉम, मला अजून ब्रेड हवा. ते ऐकून मला आश्चर्य वाटलं. मेरी जेमतेम 24 वर्षाची तरुण मुलगी. तिला इतका मोठा मुलगा असेल. ती तर किती लहान दिसत होती. बोलता बोलता मी मेरीपाशी तिच्या नवऱ्याची चौकशी केली. तो कुठे असतो, काय काम करतो वगैरे. त्यावर कोणत्याही प्रकारची अपराधी भावना न बाळगता, न संकोचता ती म्हणाली, माझं लग्न झालेलं नाही, पण जॉन माझा मुलगा आहे. मी कुमारी माता आहे. जेवण झाल्यावर मार्था मला पोचवायला आली. आत्ता मात्र मला विषय काढल्याशिवाय राहावेना. मी म्हटलं, मार्था, मी एक विचारू. मेरी खुश आहे. तिच्या आईवडिलांना काय वाटतं? त्या छोट्या मुलाचे वडील कुठे आहेत? मी हे तुला विचारते आहे कारण तिकडे भारतात एका विद्यार्थिनीचंही हे असंच आहे. मग मी कुसुमची कहाणी मार्थाला ऐकवली.
ते ऐकताच मार्थाच्या मनाला यातना झाल्या. ती म्हणाली, मेरी आणि डॅनियल यांची एका समर कॅम्पमध्ये गाठ पडली. दोघेही तेव्हा फक्त 18 वर्षाचे होते. डॅनियल आमच्या घरी नेहमी येऊ लागला. दोघे प्रेमात पडले आणि मेरीला चुकीने दिवस राहिले. तसा मला शाळेत लैंगिक शिक्षण देण्यात येतं, पण तरीही कधीही चुका घडतातच. मेरीला दिवस गेले, पण त्यावेळी डॅनियल कॉलेजातच होता, त्यामुळे त्याची तिच्याशी लग्न करण्याची तयारी नव्हती. शिवाय आपले स्वभाव बरेच भिन्न असल्याचं एव्हाना दोघांना कळून चुकलं होतं. जरी त्यांनी लग्न केलं असतं तरीही त्यांची परिणती घटस्फोटात झाली असती. मग त्यांनी वेगळं व्हायचं ठरवलं. आपण बाळाला जन्म द्यायचाच असं मेरीनं ठरवलं. तिला गर्भपात करून घ्यायचा नव्हता, त्यामुळे तिनं बाळाला जन्म दिला. वर्षभर त्याला पाजलं, त्याचं पालनपोषण केलं. आता ती परत कॉलेजात जाऊ लागली आहे. कदाचित पुढच्या वर्षी ती व तिचा नवा मित्र विवाहबद्ध होतील. ते ऐकल्यावर माझ्या मनात हजारो प्रश्न उपस्थित झाले. मेरीच्या आईवडिलांची त्यावर काय प्रतिक्रिया होती? जॉनला आपल्या वडिलांविषयी काही माहिती होती का? हा डॅनियल कुठे होता? वगैरे वगैरे. माझ्या मनातील उत्सुकता मार्चच्या लक्षात आली असावी. माझ्या काका-काकूंनी अजिबात चिंता केली नाही, कारण लग्न न करण्याचा निर्णय मेरीचा होता. आमच्या देशात कुमारी माता पुष्कळ असतात. डॅनियल जॉनला वर्षातून 2 वेळा भेटतो. त्याला चांगली नोकरी आहे. डॅनियल जॉनच्या पालनपोषणासाठी पैसे पाठवतो. कदाचित पुढच्या वर्षी तो सुद्धा आपल्या नव्या मैत्रिणीशी लग्न करेल. जॉनलाही हे माहीत आहे. मेरीच्या मनात डॅनियलविषयी राग नाही. माझ्या कानावर विश्वासच बसेना. येथे एक स्त्री कुमारी माता असूनही उजळ माथ्याने राहत होती. सर्व जगासमोर ती गोष्ट उघड करून सांगत होती. तिच्या कुटुंबियांनी तिच्या मुलाचा स्वीकार केला होता. माझ्या मनात माझ्या विद्यार्थिनीचा, कुसुमचा आणि तिच्या मृत्यूचा विचार आला. परिस्थिती तीच, बहुधा वयही तेवढंच, पण संपूर्ण चित्रच वेगळं होतं. मेरीचा चेहरा आत्मविश्वासानं, समाधानानं चमकतो. बिचारी कुसुम मात्र ह्यात नाही.